नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत अगदी पारंपरिक, खमंग आणि स्वादिष्ट दाल भट्टी. ही रेसिपी बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि तुपासोबत खायला खूपच अप्रतिम लागते. तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्या पिठामध्ये ॲड करायचं आपल्याला एक मोठा चमचा ओवा, एक अर्धा चमचा जिरे, ते दोघांची पूड केली आहे इथं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, त्याचं असं डो बनवून घ्यायचा आणि त्यानंतर शेवटी असं मळून झाल्यानंतर 1 चमचा तेल टाकून परत एकदा मळायचं आहे. याने खूप छान अशा कुरकुरीत आपल्या बट्ट्या बनतात. हे बघा इथं करून झालं, पीठ मळून झालं आणि 10 मिनिटं झाकून ठेवलं. आता बट्ट्या बनवूया. आता तयार पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करायचे. प्रत्येक गोळ्यावर हलकेसे दाब देऊन त्यांना प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये किंवा कढईमध्ये मंद आचेवर भाजा किंवा मी इथं वाफेवरती बनवणार आहे. तुम्ही भाजू पण शकता. कोणी अजून ते डाळीत असं सगळं पण सोडतात, पण इथं मी वाफेवरती बनवणार आहे. इथं ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने करून घ्यायचं. आणि इथं आता घेते एक स्टीम करण्यासाठी एक जाळीचं भांडं, त्याला चाळणी, त्यात तेल लावायचं आणि सगळ्या बट्ट्या त्याच्यावर ठेवून घ्यायच्या. आता जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा कशी वाटली. एकदम सोप्या पद्धतीने सांगितली आहे. आणि तुम्हाला अशाच रेसिपीज जर बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आता हे एक पातेल्यात नाही का, एका पातेल्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. ते पाण्याला उकळी आल्यानंतर ती चाळणी त्याच्यावर ठेवायची, त्याच्यावरनं झाकण ठेवायचं. त्यानंतर 10-15 मिनटासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर चेक करायचं ते झालं आहे का. जर चमचा बुडवून असं घालून बघायचं भट्टीत. जर त्याला कुठलंच पीठ चिकटलं नाही तर झाली आहे. त्याच्यानंतर कापून घ्यायच्या. हे बघा अशा पद्धतीनं कापायच्या. त्याच्यानंतर सगळ्या कापून झाल्या की त्या तळून घ्यायच्या. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही कट करू शकता. त्यानंतर तेल तापण्यासाठी ठेवायचं आणि त्यात तेल तापलं का त्याच्यात तळून घ्यायच्या. जर तुम्हाला माझा आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यानंतर घ्यायची, या इथं पूर्ण तळून झाल्या. त्यानंतर घ्यायची डाळ बनवायला. त्यासाठी डाळ एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि ती एका कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायची. त्यानंतर फोडणी द्यायची. ते डाळ धुवून मी कुकर लावत आहे. 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. नंतर फोडणी द्यायची. फोडणीसाठी आपण इथं जिरे, मोहरी, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लाल मिरचीची फोडणी देणार आहोत आपण, कारण ही मसाला डाळ बनवायची आहे. इथं जिरे, मोहरी, लसूण आणि लाल तिखट टाकून छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा. त्याच्यानंतर
बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची आणि त्याच्यानंतर डाळ ॲड करायची. शिजलेली डाळ घालून आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि 5 ते 7 मिनिटे उकळी येऊन द्या. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करा. सो आपली डाळबट्टीची रेसिपी रेडी आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. छान खा. मस्त राहा. बाय.